सखा सखा, अरे काय करतोयस? पाईप गुंडाळतोय. काय झालं ते? अरे काय हळूहळू काम करतोयस? आवर पटकन आणि घरात ये. आधी अंगण कसं लक्क केलं त्याचं कौतुक करा. हो छान. हार फुलं आणून नंतर सत्कार करते तुझा. खरंच? अरे हो, पण नंतर विहीनबाई येत असतील. लवकर ये घरात तू. आलोच. थांबा. काय झालं सखा? हो मॉम. अहो काय आहे आता, कोण साफ करणार आहे? ओह सॉरी सॉरी मॉम. हा पाईप आणि आज आलो मी. आलोच. सखा आलो आलो. सखा सखा, रे कोण साफ करणार होता? मॉम थांब, राहू दे. तसंही तू खूप कामं करतेस घरातली. हे करते मी. अदिती, विणबाई येणार आहेत ना, तुला बरीच कामं असतील. तू जा, मी बघते. ते नंतर करते मी, आधी हे सगळं करून घेते. मी म्हटलं ना मी करते म्हणून. तू जा. मॉम काय? काही नाही, येते मी. अरे सखा, ते झाल्यावर हा टिपॉय बघ तिरका झालाय, तो आधी सारखा करून घे. आणि या उषा बघ कशा पडल्यात, त्या लावून घे पटापट. बाकीचं तर सगळं झालंय. हा, आणि ते पण टेबल बघ. अरे सुहास, झालं की नाही तुझं? आई, बाकीचे? अगाई माझं कधीच आवरलंय. ही अर्चना. हा, मी माझं पण कधीच आवरलंय. ही मीरा. मीरा म्हणजे आमच्या मीराचं आवरत होते ना, म्हणून उशीर झाला. सुहास, अरे विहीनबाईंना फोन कर, कुठे पोहोचल्यात बघ. हो हो. सॉरी सॉरी सुहास. इट्स ओके. लागलं नाही ना? नाही. ओके. अरे वा, झाली सगळी तयारी? हो झालीये. पण हे काय, तुम्ही अजून तयार नाही झालात? ते मी जरा बाहेर काम करत होते ना. बरं मग आता जा, तयारी करा. नाही, ते मी जरा किचन मध्ये बघते ना. काही बारीक सारीक कामं राहिली असतील तर उगीच गोंधळ नको ना नंतर. आलेच. अगं माझी गुंडुली, किती मोठं फ्रॉक घातलाय तू. माझीच नजर नको लागायला. नमा तयार झाली का? अगं हो, बराच वेळ झाला. होते ती तयार. भेणबाई येतील, मी बघून येते नमाला. हो हो. सिद्धू भाऊजी, मीराकडे लक्ष द्या, मी नमाला बघून आले. ये काकाकडे जा. अरे वा, एवढा छान छान फ्रॉक घालून कुठे चालली तू? माझ्याकडे. हो, नवीन आहे. हो. चल आपण खेळूया. हो. काय खेळूया? पकड्या पकडी. पकडा पकडी. हो. चल पकड मला. पकड. ही पकड पकड. पकड पकड मला पकड. लपाछुपी खेळूया. जा लप. जरा घाईतच सगळं ठरवलं जात आहे असं नाही वाटत? रत्नाका, आता सगळं छान होतंय तर होऊ द्यात की. आणि नमा आणि युवराजला सुद्धा लग्नाची घाई झाली असणारच की. थांबा. अगं आता बसायला उसंत नाही बघ. थांबा जरा. अदिती, अगं हे घ्या, पाणी पिऊन घ्या. सावकाश. बस बस, झालं ना सगळं? भाजी, वरण भात, उसळ आणि इथे पोळ्या. आणि हे बघा, या इथे मी कुरड्या पण तळायला घेतल्यात. तुमची खूप मदत होते. काय ग, नमाची सासू येणार म्हणून रात्रभर झोपली नाहीस की काय? हो ना, सकाळी 4 वाजता उठून जेवण तयार केलंय. उगाच कशाला कुणाच्या किचनच्या वेळे आडया. अगं असं का बोलतेस? आणि कशाला एकटीने केलं? सगळ्यांनी मिळून केलं असतं की. काही नको, वेगळंच बरं. उगाच वाण सामानाच्या हिशोबात गोंधळ नको व्हायला. 4 घास कोणाला द्यायलाही जमणार नाहीये का? काय गर्भसंस्कार होत आहेत बघा. बोलल्या नानी, मला ना एक कळतच नाही. जगातलं बाकी सगळं विसरता नाही तुम्ही, पण मी प्रेग्नेंट आहे हेच कसं विसरत नाही हो? वा वा वा, अशाच भांडत राहा. ऐका ना, जाऊ दे ना हो, काय बोलताय तुम्ही? बाई, विहीनबाई आल्या वाटतं. बरं ऐका ना, प्लीज जरा शांत राहा ना. म्हणजे किमान नमासाठी आपण युवराजच्या आईसमोर एकत्र येऊया ना. पाहुण्यांसमोर वाद नको.
चालेल? ठीक आहे, बाहेर जाऊया आपण आता. चला. आता ही शिकवणार आपल्याला. मोठ्यांचं नाही निदान लहानांचं तरी ऐका. या विहीनबाई या. अहो घाबरू नका. अहो या रेषांचे कुठलेही नियम देशमुखांच्या व्यायांना लागू नाही आहेत. या या. वाईट वाटलं ऐकून. म्हणजे माझा तर विश्वासच बसत नव्हता. म्हणजे राग मानू नका, पण तुम्ही चुकीचा निर्णय घेतलाय असं वाटतं मला. म्हणजे मला आठवतंय माझा राग घालवण्यासाठी तुम्ही बाहेर पंगत मांडली होती. तुमचं कुटुंब बघूनच मला वाटलं होतं की या घरातली मुलगीच मला सून म्हणून हवी. पण आता हे वाटणीचं ऐकल्यावर मला युवराज आणि नमाच्या लग्नाचं खूप टेन्शन आलंय. म्हणजे कसं होणार? रजिस्टर करावं लागतंय की काय? विहीनबाई, अहो असं काय बोलताय तुम्ही? असा विचार नका करू तुम्ही. अहो मी वचन देते तुम्हाला, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. नका काळजी करू तुम्ही. अहो आमच्यात फक्त वाटणी झालीये, आम्ही एकमेकांपासून वेगळे नाही झालो. काय मग नमाचं लग्न थाटामाटात करायचंय ना? हो तर देशमुखांच्या घरातलं लग्न आहे, थाटामाटातच होणार. वेणबाई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. नमा आमची लाडकी नात आहे, तिचं लग्न थाटामाटातच होणार. तात्या तुम्ही म्हणालात ना, मग प्रश्नच नाही. नमा आणि नमाचे वडील कुठे दिसत नाहीयेत. नमा पुन्हा घाबरून लपून तर बसली नाही ना? नाही नाही, ते बापू काका गोठ्यातली कामं आटपत होते. आता तयार होत आहेत ते. नमा त्यांच्या बरोबरच असेल, येतील ते. एक काम करते ना, मीच बोलावून आणते त्यांना. आलेच. मी या डायरीमध्ये लिस्ट बनवली आहे. म्हणजे साधारण काय काय तयारी करावी लागेल ते, आणि अर्थात खर्च पण. द्या इकडे, मी बघतो. नमा जातो, सासू पोचली खाली. बापू नाही जाणार ती. व्याहींशी आता तुम्हीच बोला. तो मान तुमचाच आहे ना. नको, सुहास आहे ना, त्यांनी घेतलाय ना पुढाकार, मग करेल तो सगळं. बापू काका, हे काय? बापू काका चला पटकन खाली. मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. व्याही खाली तुमची चौकशी करतात, तुमच्याशिवाय पुढची चर्चा कशी काय होईल? चला पटकन. थांबा. हे घ्या, हा कुर्ता घाला आणि हे घड्याळ. चला आवरा पटकन. हे बघ, आता तुम्ही माझं ऐका आणि आवरा पटकन. जाऊबाई, तुम्ही नमाला घेऊन खाली जा. हो नमा, चल. आता कसे स्मार्ट दिसतात बापू काका. तू ठरवूनच आलीयस.
नमा बापू काका, असं कसं एकट्यालाच तुम्हाला वर बसू देईन मी? ते पण आपल्या नमाच्या लग्नाची बोलणी सुरू असताना? कसं शक्य आहे? अदिती, आता मनच होत नाहीये. घरातले सगळे एकत्र नसताना कसं करायचं आहे? कळतंय मला. पण बापू काका, कदाचित या कार्यामुळे सगळे एकत्र येतील. चला. खर्च जास्त वाटेल कदाचित, पण माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे. आधीच त्याचं लग्न ठरवताना खूप अडचणी येत होते. खूप सहन केले त्यांनी लहानपणापासून, पण आता मला त्याच्या आनंदात काही कमी ठेवायचं नाहीये. अहो तुम्ही नका काळजी करू, आम्ही समजू शकतो. अहो आमच्या नमाची देखील हीच अवस्था होती, पण त्यांनीच योग्य साथीदाराची निवड केली आहे. पण नजर लागावी अशी जोडी आहे दोघांची. आपण दोघांचं लग्न एकदम ग्रँड करू. म्हणजे सिद्धू आणि अदितीच्या लग्नात क्रेन मागवलेली, तसं नमा आणि युवराजसाठी आपण हेलिकॉप्टर मागवू. काय रे सुहास? हो आई. नमा ये बळा. नमस्कार. बैस. कधी एकदा माझ्या सुनेला बघते असं झालं होतं मला. चला आता काहीच दिवस मग तू आमच्या घरी येणार. यायचंय ना? ताई काकी, सुपारी कधी फोडायची आहे? हो थांब. सखा, तो पाटा वरवंटा घेऊन ये. आला सखा. चला सामान आलंय. आता सुपारी फोडूया. हो हो फोडूयात ना, त्यासाठीच तर आले मी. चला. वीणबाई, आमच्या घरात लग्न कोणाचंही ठरव, पण सुपारी फोडायचा मान हा नानाचा असतो. ये नाना, फोड सुपारी. बापू, अरे प्रत्येक वेळेस मीच सुपारी फोडली पाहिजे असं काही नाहीये. यावेळेस तूच फोड ना. अरे फोड ना. ये. नाही नको. बर. सिद्धू, तू फोड. मी? हो, ये ये फोड. लग्न ठरतंय, आधी तोंड गोड करूया. छान आहे मिठाई. लग्नात आपण ह्यांच्याचकडनं मागूयात. मला वाटतं लग्नाचे लाडू आपण घरीच करूया. ते रेडीमेड वगैरे नको. नाही नको मोठे भाई, ते मिठाई वगैरे आपण बाहेरूनच मागूया. ते घरी बनवायचं खूप व्याप होतो. नाहीतर काय, आधीच काय कामं कमी आहेत का? किमान लाखभर तरी पत्रिका छापाव्याच लागणार आहेत. तुला मूल झालं ना की मग कळेल पोराचं कौतुक कसं करावं ते. आमची पण लाडकी भाची आहे, आमची मतं पण विचारात घ्या. लग्नाला ना एसी हॉलच घेऊ. काय उकडतंय हल्ली. कशाला? त्यापेक्षा मोकळ्या शेतात मांडव टाकूया ना. ते एसी हॉल वगैरे मुंबईची स्टाईल झाली. हा, हेही चालेल. म्हणजे एवढ्या पत्रिका छापणार म्हणजे लोक पण काय कमी येणार आहेत का? हो, पत्रिका तर बनवूच आपण, पण ई कार्ड पण बनवूया. ते कागद वाचतो ना, आणि सध्याचा ट्रेंड पण आहे. मग एसी हॉलला काय प्रॉब्लेम आहे? पण मी सांगतोय ते बरोबर आहे ना. ही मुंबईची थेरं नाही आहेत का? युवराज, यांच्यातच खूप गोंधळ होतोय. श्वास, अरे एकटाच ठरवलं तू सगळं. मी काय म्हणतो, भटजी म्हणून सुद्धा लागणार तूच बस. अरे आता रजिस्टर पद्धतीने सुद्धा लग्न होतात. मी म्हणतो कशाला पाहिजे एवढा तामझाम. अरे सिद्धूच्या लग्नात आपण क्रेन मागवली आणि अडकली की वर. अरे आपल्या सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता.
आणि आता काय तर म्हणे मोठा मांडव टाकायचा आणि लागली मांडवाला मग हा नको नको मांडव वगैरे काही नको. हो काय बोलताय तुम्ही हे? जरा बरं बोला ना. आणि ते रजिस्टर लग्न वगैरे बिलकुल नको. हा हवं तर थोडी माणसं सकाळी बोलवा आणि थोडी माणसं रात्री बोलवा. हा युवराज, अरे काय चाललंय हे? देशमुख खरंच विचित्र वागतायत. हे असे कधीच नव्हते. हा अगदीच रजिस्टर मॅरेज वगैरे नको, पण अगदी खर्चिक पण नको. सुहास, जास्त अक्कल चालू नकोस. घरात तुझ्यापेक्षा मोठी माणसं आहेत, ते ठरवतील. बापू सख्खा भाऊ आहे मी तिचा. मला जे योग्य वाटेल ते मी करेलच ना. उलट तुम्हालाच लवकर लग्न लावून द्यायचं नव्हतं तिचं, म्हणून खोलीतून बाहेर येत नव्हते लवकर. सुहास गप्प बस. तू त्यांना काहीही बोलायचं नाही. अगाई काय चुकीचं बोलतोय मी? सुहास, काय झालंय तुला? प्रत्येक जण आपापली मतं मांडतोय आणि तू त्यांचे मुद्दे खोडून काढतोय. रत्नाक्का, नमाचा सख्खा भाऊ आहे तो आणि त्याला अधिकार येतो. मग त्याला सांग, सगळं तूच ठरू नकोस. अरे बापू, अगं त्यांनी कुठे काय ठरवलंय? तो फक्त त्याचं मत मांडतोय. सिद्धू, तू एक शब्द बोलायचा नाही. बापू भाऊजी बरोबर बोलताय. मोठ्या बाई आता लहान राहिलो का आम्ही? आम्हाला पण आमची मतं आहेत की. हे सगळं पाहून तर युवराजची आई नक्कीच रागावणार. त्या इथे लग्न ठरवायला आलेत, पण इथेही हे सगळे भांडतायत. कसं शांत करू सगळ्यांना? काहीच कळत नाहीये. अरे हो, पण रीतीभाती रूढी परंपरा काही आहेत का नाही? आणि सुहास, आमच्यापेक्षा मोठा झालास का तू? सगळं स्वतःच्या स्वतः करतोय तो. हे असं तुम्हाला नक्की लग्न करायचंय ना? अहो करायचंय लग्न. हे जरा मनाने हळवेत ना, म्हणून लेकीच्या लग्नासाठी पुढाकार घेत नाहीयेत. पण तुम्ही काळजी करू नका. पुढल्या वेळी आपण भेटू ना, तेव्हा मंडप, कॅटरर्स, फोटोग्राफर सगळं नक्की झालेलं असेल. नका काळजी करू. अहो युवराज जसा तुमचा एकुलता एक मुलगा आहे, तशी नमा देखील देशमुख घराण्याची लाडकी लेक आहे. तिच्यासाठी कोणी काही कमी पडू देणार नाही. आणि खर्चाला देखील आम्ही देशमुख मागे पुढे पाहणार नाही. विश्वास ठेवा. ताईने शब्द दिलाय, पण आता कोण कोणासाठी करणार आहे कैक? विहीणबाई, तुमच्यावर विश्वास आहे हो. हे मंगल कार्य लवकरात लवकर पार पडलं पाहिजे. तुमचं काय ठरतंय ते कळवा. चला येते मी. अहो हे काय विहीणबाई? अहो जेवण तर करून जा ना. नाही आता नको, पुढच्या वेळेस येईन तेव्हा नक्की जेवेन. वाट पाहते. चला येते. चला. हा सुहास कुणाचंच काही ऐकत नाहीये. चूक बापूचीच आहे, मठ्ठासारखा उभा राहिला. नमा ग, रडू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. पुढच्या वेळी युवराजची आई आली ना, की मग आपण लग्नाची तारीखच पक्की करू. तुला लग्नच करावंसं वाटत नाहीये, कारण घरात भांडणं होत आहेत, कोणीच आनंदी नाहीये. नमा ग प्लीज, नको ना रडूस. शांत हो. हे बघ, आता ना कोणीच भांडणार नाही. तुझ्या लग्नाच्या निमित्ताने सगळ्यांना एकत्र यावंच लागेल. नमा, नमा प्लीज शांत हो, रडू नकोस. हे बघ, तू रडलीस ना तर तुझा हा भाऊ पण रडेल.